नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. आग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले अपमान आणि त्यातल्या त्यात आपल्या सामने एका पराभूत जसवंत सिंहाचा केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने लाल झाले. रामसिंगला त्यांनी तिथल्या तिथेच दरडावून विचारले, हा सारा कसला प्रकार चालविला आहे? अपमान याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा आहे, हे मी सहन करणार नाही. आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरवली. शंभूराजासह ते झपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या बाजूस गेले. संतापामुळे त्यांना जरा चक्कर आली. ते जमिनीवरच बसले. दरबारात एकच खळबळ उडाली. खळबळ म्हणजे कुजबूज. अत्यंत अदबीने बादशहाची आदब सांभाळीत आणि महाराजांच्या बेगुमान उद्धट रानटी वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत ही कुजबूज खळबळ चालू होती. ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची. तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानाचा निषेध करीत असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते. बादशहा मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की आपण उत्तर ध्रुवावर असून ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे. त्याने अकील खानास संतपणे फर्मावले, अकील, वह देखो सिवा की त्योरिया क्यों चढ़ गई है. अकील खान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्याला महाराजांचे शब्द कानी पडले, मला दरबारात उभं करता. मी काय तुमचा नोकर आहे? मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही. रामसिंग तरी काय बोलणार? तोही अखेर शाही गुलामच. तो एवढंच म्हणाला, महाराज, बादशहाची प्रतिष्ठा बिघडते आहे. आपण रागावू नका. आपल्या जागेवर परत चला. महाराजांनी हे साफ नाकारले. रामसिंग म्हणाला, महाराज, याचे दुष्परिणाम होतील. बादशहा नाराज होतील. अकीलने परत जाऊन बादशहास म्हटले की खिलत न दिल्यामुळे शिवाजीराजे नाराज झाले आहेत. तेव्हा बादशहाने अकीलबरोबरच नवीन खिलतीचे ताट महाराजांकडे पाठवले. अकीलने ताट पुढे करताच महाराज कडाडले. मी तुमच्या बादशहाची खिलत झिडकारतो. खरं म्हणजे महाराजांचे सगळे बोलणे बादशहाला नक्कीच ऐकू जात होते. तो काय समजायचं ते समजून गेला होता. मराठी रक्त लावारसासारखे उसळलेले सारा दरबारच पाहत होता. मराठी रक्ताला मान खाली घालून अपमान सहन करण्याची सवयच नव्हती. रानटी जनावराप्रमाणे राजे संतापले आहेत, असे अकीलने बादशहास सांगितले. तेव्हा त्यांनी रामसिंगला समोर बोलावले आणि आज्ञा दिली, रामसिंग, शिवाजीराजांवर गुलाबपाणी शिंपडा आणि त्यांना मुक्कामावर घेऊन जा. गुलाबपाणी शिंपडून महाराष्ट्राचा संताप आणि अपमान शांत होणार होता काय? रामसिंगने महाराजांना संभाजीराजांसह दरबारातून नेले. महाराजांनीही बादशहाकडे वळूनसुद्धा पाहिले नाही. भेटून जाणे तर दूरच. कालपासून घडत असलेल्या या सर्व अपमानकारक घटनांचा परिणाम अगदी स्पष्ट आताच दिसत होता. तो म्हणजे ज्या हेतूने मिर्झा राजांनी हे शिव-औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून आणले, त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला की, महाराज, आपण एवढं रागवावयास नको होतं. तेव्हा महाराज एकदम म्हणाले, तुमच्या बादशहास काही रीतिरिवाज समजतात का? पाहुण्यांशी कसं वागायचं ते? मग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती, तर ती या छावणीत होती. आपण फार अडचणीत येऊन पडलो आहोत. आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता, पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच मुद्दाम घडवून आणला होता. खरे तर औरंगजेबाचेच यात नुकसान होणार होते. अशा विक्षिप्त राजकारणाला आणि गजकरणाला औषध नसते, फक्त असते खाज आणि आग. हा पहिला दिवस, 12 मे 1666. तो दिवस व रात्र नंतर शांतच गेली. पण सर्वांचीच मने अशांत होती.
दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या सर्व सैन्यानिशी म्हणजे सुमारे 300 मावळ्यांनिशी आग्रा शहरात फेरफटका मारावयास निघाले. एका हत्तीवर ते आरूढ झाले होते. पुढच्या एका हत्तीवर भगवा झेंडा फडकत होता. शंभूराजे बरोबर होते. ऐन शहरातून महाराज फेरफटका मारून आले. महाराज आग्र्यात प्रथम प्रवेशले तेव्हा ते आणि युवराज शंभूराजे कसे तेजस्वी आणि अस्सल राजपुतासारखे दिसत होते. त्यात महाराजांचे व्यक्तिमत्व स्पष्ट उमटले. 13 मे रोजी मधून रामसिंग आपल्या प्रांगणातल्या शामियान्यात महाराजांना भेटून गेला. औरंगजेबाचे काही सरदार असेच भेटून गेले. हे सर्व औपचारिक पण सुसंस्कृतपणे घडत होते. महाराजही त्यांच्याशी शांतपणे बोलत होते. पण एक गोष्ट महाराजांना स्पष्ट लक्षात आली होती की आपल्यावर बादशहाची सक्त नजर आहे. येथून एकदम निसटून पसार होणे आता शक्य नाही. पण प्रत्यक्ष आघात करून महाराजांना बेड्या घालणे किंवा ठार मारणे असे धाडस औरंगजेबाला करणे अवघडच होते. समजा तसे काही त्याने केले असते तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का? तशी भीती तरी बादशहाला नक्कीच वाटत होती. कारण रामसिंग हा आपल्या बापाइतकाच तुळशीवेलाच्या शपथेला बांधील होता. राजपुतांचा शब्द म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय असा लौकिक सर्वत्र होता. त्याची धास्ती त्याला होती म्हणून तो भडकलेला पण वर्तनात शांत असा राहिला होता. शाही कुटुंबातील त्याची बहीण जहाआरा, मामी, मावशी, इतर नातलग आणि अनेक सरदार तो दरबार संपल्यापासून औरंगजेबाला आग्रह करून म्हणत होते की शिवाने भयंकर वर्तन करून आपला अपमान केला आहे. आपण त्याला ठारच मारा. पण बादशाह कोणताही अभिप्राय व्यक्त न करता त्याला ठार कसे मारता येईल याचा विचार करीत होता. बादशहाला आणखी एका प्रकारची भीती वाटत होती. असे वाटते ती म्हणजे शुजाची. बादशहाने आपल्या भावाचा काटा काढला होता. दारा व मुराद यांना ठार केले होते. पण शुजा हा भाऊ भूमिगत झाला होता. तो सापडत नव्हता. वेळोवेळी चोरट्या बातम्या उठत की शुजा गुप्तरीतीने बंडाची तयारी करीत आहे. तो एक दिवस दिल्लीवर चालून येणार. या जरी एकही अफवा होत्या तरी औरंगजेबाला त्याची धास्ती होतीच. शिवाजी राजाचे निमित्त घडून जर राजपूत सरदार या शुजाला सामील झाले तर ते फारच महागात पडेल असे स्पष्ट दिसत होते. बादशाह या संबंधात बोलत नव्हता पण तशी भीती त्याला नक्कीच वाटत होती. म्हणून शिवाजी राजाला वेगळ्या पद्धतीने खलास करण्याची कारस्थाने त्याच्या डोक्यात घुमत होती. 4च दिवसानंतर म्हणजे 16 मे 1666 या दिवशी बादशहाने शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी सुजात खानच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकूम सोडला. आता त्याचे असे झाले की दिनांक 16 मे रोजी औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले. तसे ते रोजच येत होते. त्याचा मुद्दा एकच, या शिवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाआरा बेगम ही बहीण, तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की या शिवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळवली. ती आपली मामे बहीण होती. या शिवाने सुरत शहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आज 16 मे मात्र सारेच जण आग्रह करू लागले की शिवाला ठार माराच आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की होय, मी शिवाला ठार मारणार आहे. हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशहाने फर्मान तयार करण्याचा हुकूम सोडला हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते. पण आश्चर्य असे की ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला. त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीन खान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवळून विनंती केली की माझा अर्ज बादशहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशहासाठी अर्ज लगेच तयार केला आणि दिला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला. मग स्वतःच रामसिंग बादशहाकडे का गेला नाही? त्याचे कारण बादशहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो 4थ्या दर्जाचा सरदार होता. मीरबक्षीने बादशहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते
की आपण शिवाजी राजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्व शक्तिमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजी राजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे. तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा, मग शिवाजी राजांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की शिवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी, रामसिंगला कळलीच कशी. दुसरी गोष्ट अशी की रामसिंग म्हणतो की मला प्रथम ठार मारा, मग शिवाला ठार मारा. याचा अर्थ असाही उघड दिसतोय की मी जिवंत असेपर्यंत शिवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की रामसिंगला उद्या 17 मे या दिवशी किल्ल्यात आम्हास भेटावयास सांगा. शिवाजी राजाचे तातडीने मरण बादशहाने पुढे ढकलले. 17 मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाणी खासमध्ये बादशहास भेटावयास भेटला. बादशाह रामसिंगला म्हणाला, तुझा अर्ज मिळाला, मंजूर आहे. पण शिवा आमच्या परवानगीशिवाय आग्र्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही, अशी तू ग्वाही देतोस का? तू या गोष्टीला जामीन राहतोस का? प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशहाचा आपल्या बाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्यांच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळशी बेल हातात घेतले अन देवाला वाहत त्यांनी रामसिंगला म्हटले, भाईजी, तुम्ही बादशहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. रामसिंगला हैसे वाटले. तो किल्ल्यात गेला. दिवाणी खासमध्ये बादशहास भेटला. जमानपत्र दिले. ते घेत बादशाह म्हणाला, रामसिंग, शिवाजी राजांना घेऊन काबूल कंदाहारच्या स्वारीवर जाण्याची तयारी कर. रामसिंगला हे सरळ वाटले. त्याने होकार दिला. रामसिंग किल्ल्यातून परतत असताना राजअंदाज खान उर्फ शुजाअत खान सुभेदार याने रामसिंगला म्हटले की महाराज कुंवरजी, मैं भी आपके साथ काबूल आने वाला हूँ. मुझे बादशाह का हुक्म हुआ है. हे ऐकले मात्र आणि रामसिंग कमालीचा बेचैन झाला. यात बादशहाचा डाव अगदी स्पष्ट होता की काबूलच्या प्रवासात कुठेतरी घातपात करून शिवाजी राजांची आणि सर्वच मराठ्यांची कत्तल उडवायची. हा डाव राक्षसी होता. या कत्तलीत रामसिंगचीही आहुती पडणार होती. याच शुजाअत खानाने बादशहाच्या हुकुमावरून अलवार येथे 3000 सतनामी गोसावी बैराग्यांची कत्तल केली होती. अशा या क्रूरकर्म शुजाअत खानच्या जबड्यात महाराज शंभूराजेसुद्धा सापडणार होते. आता जणू ते मृत्यूच्या ओठावर पावले टाकीत होते.